त्र्यंबकेश्वर आणि पालघरला जोडणारा पर्यायी रस्ता वाहून गेला। कच्चा रस्ता मुसळधार पावसामुळे वाहून गेलाय। पुलाच्या कामासाठी तात्पुरता मातीचा रस्ता तयार करण्यात आला होता। त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये सुरू असलेल्या पावसाचा मोठा फटका बसलाय। पावसाच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे हा रस्ता वाहून गेलाय। 40हून अधिक गावांचा संपर्क त्यामुळे तुटलाय। तर प्रशासनाकडून आता पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचंही आवाहन करण्यात आलंय। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरसह 5 तालुक्यांना ढगफुटीचा इशारा देण्यात आलेला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मध्यरात्रीपासूनच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि त्याचा मोठा फटका हा त्र्यंबकेश्वर ते पालघर या रस्त्याला बसलेला आहे। पुलाचं काम सुरू आहे आणि त्या पुलाच्या कामाच्या सोबतच येण्या जाण्यासाठीचा समांतर मातीचा कच्चा रस्ता तयार करण्यात आलेला होता आणि तो या मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेलेला आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जवळपास 40 ते 50 गावांचा संपर्क या सगळ्या निमित्तानं तुटल्याचं या ठिकाणी सांगितलं जातंय। पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या सगळ्या दरम्यान या ठिकाणी बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे। जे येणारे जाणारे प्रवासी आहेत त्यांना या ठिकाणी थांबवलं जातंय। ज्या पद्धतीनं ही रस्त्याची परिस्थिती आहे ती पाहता काय नेमकी समस्या उद्भवली? इथून पुढे 40 ते 50 गावांचा संपर्क तुटलेला आहे। त्र्यंबकेश्वर तालुका ते पालघर जिल्ह्यापर्यंत हा रस्ता जातो, तर पूर्ण गावांचा संपर्क तुटलेला आहे आता आणि अत्यावश्यक सेवांना पण त्याने प्रभावित केलेला आहे पावसामुळे। काय नेमकं इथलं दळणवळणाची परिस्थिती असते? किती लोक ये जा करतात? कसली वाहतूक होत असते? त्याचा नेमका काय परिणाम होईल आता? हा रस्ता जो आहे म्हणजे खोडाळा ते वाडा जोडणार आहे, त्र्यंबक ते वाडा, यात सर्वात मोठमोठ्या गाड्या जातात या रस्त्यावरून आणि सर्वात मोठा दळणवळणाचा साधनाचा रस्ता आहे। लोकांसाठीचा फटका बसू शकतो। कमीत कमी 40 ते 50 गावांना फटका बसू शकतो। त्र्यंबक ते पालघर यासाठीचा जो पूल एका ठिकाणी केला जात होता त्याच ठिकाणी पर्याय म्हणून जो मातीचा कच्चा रस्ता तयार करण्यात आलेला होता, तो कच्चा रस्ता मात्र या सगळ्या निमित्तानं वाहून गेल्यानं इथल्या गावकऱ्यांसमोर एक मोठी समस्या या निमित्तानं निर्माण झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, त्र्यंबकेश्वर, नाशिक।